इनहेरिटन्स करण्याच्या दोन पद्धती आहेत त्या, by using extend keyword and by using implement keyword. It is used to achieve inheritance between two classes or interfaces. म्हणजेच दोन क्लासेस किंवा इंटरफेसेस मध्ये इनहेरिटन्स करण्यासाठी आपल्याला एक्सटेंड कीवर्डचा यूज करावा लागतो. क्लास ए, आपल्याकडे पहिला क्लास आहे त्याचं नाव आहे ए. क्लास ए च्या ब्लॉकमध्ये आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केला इंटिजर a इक्वल टू 5. क्लास बी एक्सटेंड्स ए, म्हणजेच आपण एक क्लास बी नावाचा क्लास घेतला आणि त्याने एक्सटेंड केले ए ला, आणि हा त्याचा ब्लॉक आहे. मग क्लास बी एक्सटेंड्स ए याचा अर्थ असा आहे की क्लास बी एक्सटेंड्स करतोय ए ला, म्हणजेच क्लास बी ला ए या क्लासच्या ऑल दी प्रॉपर्टीज, सगळ्या प्रॉपर्टीज, मेथड, मेंबर व्हेरिएबल्स यांचा ऍक्सेस आहे. म्हणजेच बी हा चाइल्ड क्लास आणि ए हा पॅरेंट क्लास आहे. जे पॅरेंट क्लासच्या व्हॅल्यूज बी हा एक्सटेंड करतोय. आपण बी या ब्लॉकमध्ये म्हणजेच बी या क्लासमध्ये कॅरेक्टर ch डिक्लेअर केला. कॅरेक्टर ch इक्वल टू x, म्हणजेच ch या व्हेरिएबल मध्ये x हा कॅरेक्टर टाकला. आपण b ने a ला इनहेरिट केले, पण आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी मेन मेथडची गरज पडते आणि अनदर वन क्लासची गरज पडते, म्हणजे आणखीन एका क्लासची गरज पडते. मग आपण क्लास बी ड्रायव्हर नावाचा क्लास डिक्लेअर केला. ओपनिंग पॅरेंथेसिस क्लासचा, त्यानंतर त्याच्यामध्ये मेन मेथड पब्लिक स्टॅटिक वाइड मेन, स्ट्रिंग आर्ग्युमेंट, त्यानंतर ही मेन मेथड झाली. ओपनिंग पॅरेंथेसिस मेन मेथडचा ब्लॉक सुरू. आपण मेन मेथडमध्ये b1 इक्वल टू न्यू म्हणून b1 नावाचा ऑब्जेक्ट तयार केला बी या क्लाससाठी. त्यानंतर म्हणजेच बी या क्लासला आपण ऑब्जेक्ट तयार करून त्याच्या स्वतःच्या व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी रेडी केलं, आणि बी ने एक्सटेंड केल्यामुळे कुणाला ए या क्लासला, ए क्लास मधील आपण ए या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला आपण ऍक्सेस करण्यासाठी तयार आहोत. त्यानंतर आपण म्हणजेच b1 हा ऑब्जेक्ट ch या कॅरेक्टर व्हेरिएबलला ऍक्सेस करू शकतो आणि क्लास ए मधील ए या व्हेरिएबलला ऍक्सेस करू शकतो. system.out.println शॉर्टकट मध्ये लिहिलं इथं system.out.println ही प्रिंट करण्यासाठी कोणतीही व्हॅल्यू किंवा आउटपुट स्ट्रीम, म्हणजेच b1 या ऑब्जेक्टनं कॉल केलं कुणाला, ch ला. b1 हा ऍक्सेसेबल आहे का ch या व्हेरिएबलला ऍक्सेस करण्यासाठी? होय, कारण स्वतः बी या क्लासमध्येच ch हा व्हेरिएबल आहे. त्यानंतर म्हणजेच इथे आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळून जाईल, आपल्याला x ही व्हॅल्यू मिळून जाईल. त्यानंतर system.out.println b1 कोणाचा ऑब्जेक्ट आहे, b चा. b1.a म्हणजे a व्हेरिएबल कुठे डिक्लेअर आहे, a क्लासमध्ये. ह्याचा सुद्धा ऍक्सेस कुणाकडे आहे, बी या क्लासकडे, म्हणजेच बी च्या ऑब्जेक्टकडे. म्हणून b1.a म्हटल्यानंतर आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळून जाईल, 5 ही व्हॅल्यू मिळून जाईल. त्यानंतर आपण दुसरी प्रक्रिया करून बघू. बी ला नंतर आपण ए या क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला. कसं, ए क्लास नेम ऑब्जेक्ट नेम इक्वल टू न्यू. आपण a1 नावाचा ऑब्जेक्ट तयार केला न्यू कीवर्डचा यूज करून, आणि परत क्लासचं नाव. आता आपण a1 चा जेव्हा ऑब्जेक्ट तयार करतो त्यावेळेस फक्त ए क्लासनं कुणाला इनहेरिट केले का, नाही. मग ए क्लासनं कुणाला इनहेरिट केलं नाही. ए हा पॅरेंट क्लास आहे या प्रोग्राम मध्ये, तर ए हा फक्त आणि फक्त त्याच्या स्वतःच्या व्हेरिएबल किंवा व्हॅल्यूज किंवा मेथड्स काय असेल ते त्यांना ऍक्सेस करू शकतो प्रॉपर्टीजला. system.out.println a1.a, a1 कुणाचा ऑब्जेक्ट आहे, ए क्लासचा, आणि ए हा
एच क्लासमध्ये असणारा व्हेरिएबल आहे. म्हणजे a1 डॉट ए म्हटल्यानंतर a1 या ऑब्जेक्टला फक्त ऍक्सेस आहे ए या व्हेरिएबलचा ए क्लासच्या. आता त्याच्या खाली सेकंड लाईन बघू. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन a1 डॉट ch. a1 हा क्लास एचा ऑब्जेक्ट आहे, त्यानं कॉल दिला ch ला. हे पॉसिबल आहे का? a1 हा ऑब्जेक्ट ए या क्लासचा तयार केलाय, तर त्याने फक्त त्याच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करते, कारण त्याने कुणालाही एक्सटेंड केलं नाही. ch हा व्हेरिएबल बी या क्लासमध्ये डिक्लेअर केलेला आहे. बी या क्लासमध्ये डिक्लेअर केलेला आहे. मग a1 ला बी क्लासचा ऍक्सेस नाही, पण b1 ला ए क्लासचा ऍक्सेस आहे, कारण बी या क्लासने ए या क्लासला एक्सटेंड केले. त्यामुळे ही स्टेटमेंट एरर शो करेल, म्हणून आपण याला कमेंट टाकू. ही व्हॅल्यू, याच्यामुळे व्हॅल्यू प्रिंट होणार नाही. a1 डॉट ए केल्यानं 5 ही व्हॅल्यू मिळून जाईल. b1 डॉट ए केल्यामुळे b1 लाही एचा ऍक्सेस आहे ए या क्लासचा, त्यामुळे 5 मिळून जाईल. 5 ही व्हॅल्यू. b1 डॉट ch म्हटल्याने बी क्लासचा ऑब्जेक्ट b1 असल्यामुळे कॅरेक्टर x हा आपल्याला मिळून जाईल.